आपण जर बघितलं तर 8 ते 10 दिवस झाल्यानंतर देखील अजूनही रक्षाताईंच्या मुलीच्या संदर्भामध्ये ज्या गुन्हेगारांची नावं नोंदवली गेलेली होती केसमध्ये, त्यांना त्यातल्या 3 लोकांना अजून अटक करण्यात आलेली नाही. ते 3 लोक अजूनही फरार आहेत. पोलीस यंत्रणा त्यांना पाठबळ देत आहे का कोण त्यांना लपवतंय, त्यांचा आक्का कोण आहे हे नक्की शोधणं गरजेचं आहे. कारण एवढ्या म्हणजे एका मंत्र्याच्या मुलीबाबतीमध्ये जर 3 लोक फरार असतील, त्यांच्यावर कारवाई साधी पोलिसांना करता येत नसेल, तर हे पोलिसांचं अपयश म्हणावं किंवा त्यांना पाठीशी कोणीतरी घालतंय असं म्हणता येईल.